कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांचे निकटवर्तीय मुन्ना देसाई यांच्यावरती तडीपारीची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी BNSS कलम 129 आणि 130 अंतर्गत हा तडीपारीचा आदेश जारी केलाय। देसाई यांच्यावरती शहर, ग्रामीण आणि संगमेश्वर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याने सार्वजनिक शांततेसाठी ही कारवाई केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे। मात्र या निर्णयाला आता वेगळा राजकीय रंग चढलेला आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामंत बंधूंच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळेच ही कारवाई झाल्याचा आरोप समर्थकांनी केलेला आहे। जुनी प्रकरणे उकरून काढून सुडुबुद्धीने प्रशासकीय दबाव तंत्राचा वापर होत असल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे। निवडणुकीनंतर अचानक झालेल्या या वेगवान कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। यामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले असून सर्वसामान्यांमध्ये कायदा की राजकीय सूड यावरती मोठी चर्चा सुरू आहे।